नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत झटपट होणारे पावभाजी कमी वेळेत. आता काही काही वेळेस गडबड असते किंवा काही बड्डे पार्टी म्हणा किंवा काय असले आणि आपल्याला झटपट होणारी, जास्त पसारा नको ना काय नको, पटकन होणारी अशी एक अर्धा पाऊण तासात आपली पावभाजी आपण झटपट पावभाजी तयार करणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे ती. आणि मला ना या पावभाजीसाठी ना बीट नव्हतं, तरीसुद्धा आपल्या भाजीला कलर चांगला आलेला आहे. तर मला भेटलं नाही, तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की टाका. तर मग तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान झाली, ती टेस्टला पण खूप छान झाली. तर चला तर मग पाहूया आपण ही भाजी कशी करायची ती. तर त्यासाठी मी इथं भाज्या कट करून आणि स्वच्छ धुवून नंतर कट करून घेतलेल्या आहेत. तर काही काही भाज्या घेतल्या तिथं हिरवे मटार सोलून धुवून घेतले, शिमला मिरची धुवून कट केली, फ्लावर धुवून नीट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो धुवून कट केलेत, बटाटे पण धुवून असे कट करून पाण्यात ठेवलेत काळे पडू नये म्हणून. तर एवढ्या भाज्या आपण सुरुवातीला आता आपण हे शिजायला टाकणार आहोत. तर आता त्यासाठी कुकरमध्ये ना मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकते आणि ते तेल आणि बटर गरम झालं की त्यात जिरे टाकते. तर सुरुवातीला भाज्या शिजून घेताना फक्त जिरे, तेल, बटर आणि मसाला थोडासा टाकून भाज्या शिजून घ्यायच्या आणि नंतर बाकीचे मसाले टाकायचे. तर आपलं तेल गरम झालं आहे, मी बटर टाकायचं विसरले, जिरे टाकले, जिरे पण फुलले. आता वरून बटर टाकते. तर बटर टाकलं की नंतर आपण जी भाज्या आपण कट करून ठेवल्यात का त्या भाज्या सर्व टाकू यायच्यात. तर तुम्ही शिमला मिरची तेलात पण नंतर टाकू शकता, पण आपल्याला झटपट करायची, तेलात परतायला नंतर आपल्याला त्याला वेळ जाईल म्हणून आपण शिजतानीच टाकणार आहोत. असे पण छान लागते. आणि शिमला मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं, फ्लावरचं जरा जास्त घ्यायचं. म्हणजे आपल्या असं जास्त जर शिमला मिरची झाली तर भाजीला एक वेगळी चव येते, असं शिमला मिरचीचा वास आल्याने किंवा कडवट अशी लागल्याने लागती, म्हणून शिमला मिरची थोडीच घ्यायची. आता किती घेतलं हे काय मी अंदाजेच घेतले सर्व, त्यामुळे मी नाही सांगणार. झटपट करायची होती आणि वेळ पण नव्हता तेवढा तुम्हाला मला सांगायला ह्याला किती घेतलं ते. तर मी सर्व भाज्या टाकल्या, टोमॅटो, फ्लावर, शिमला मिरची, बटाटं, मटार आपल्या तेलात आणि जिऱ्यात टाकलं, ते चांगलं मिक्स करून घेते आणि वरून ना पावभाजीचा मसाला टाकते. तर एवढ्या भाजीला मी 2 मसालपुड्या आणल्या होत्या. तर त्यातली एक पुडी आत्ता शिजताना टाकायची आणि एक नंतर आपल्याला भाजी करताना टाकायला ठेवायची वरून. तर आता हे सर्व मिक्स करते आणि एक 10 वाली पुडी असते का सुहाणीची, ते टाकलेली आहे मी ह्याच्यात वरून. आणि ती टाकल्यास पण चांगलं मिक्स करायचं. आणि इकडे ना तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवले दुसऱ्या शेगडीवर. तर ते पाणी टाकूया आणि या भाजीच्या हिशोबाने आपण आता मीठ टाकणार आहोत. आपल्याला ह्या भाज्या शिजताना जेवढं मीठ लागायचं ना त्या हिशोबाने. आणि नंतर आपण कांदा ते परत आणि त्यात वेगळंच परत फोडणीत टाकणार आहोत मीठ कांद्याच्या हिशोबाने. आता ह्या भाज्याच्या हिशोबाने मी मीठ टाकलेलं आहे. मसाला पण टाकून घेते, आणखीन एकदा चांगलं मिक्स करते. आणि जे आता गरम करायला पाणी ठेवलं आहे का ते पाणी टाकूया. आता जास्त पाणी टाकायचं नाही, आपल्या भाज्या बुडतील ना एवढंच पाणी टाकायचं त्याच्यात, नाहीतर आपली पावभाजी जास्त पातळ होईल. तर मस्त चांगलं मिक्स करून घेऊ आपण. तर एकदम झटपट करायची. अंदाजे ही 8-9 व्यक्तीला पुरेल एवढी भाजी केलेली आहे आपण. तर ह्या भाज्याचं प्रमाण एक अंदाजे सांगते तुम्हाला मी ना. एक आपले जरा मीडियम साईजचे बटाटे घेतलेत एक 5, नंतर टोमॅटो मी 3 घेतले, फ्लावर पाव किलो घेतला, मटार पण पाव किलो घेतला. सोलून तो थोडाच होतो मटार, आणि फ्लावर पण त्याचे सोलून नीट करून थोडाच होतो. तर आपण भाज्या हे करून घेतल्यात, शिजवून घेतल्या त्या. तर आता आपण ना ते थंड होते तोपर्यंत बाकीचं साहित्य दाखवते. तेल कढईत गरम करायला ठेवले, 2 कांदे कट करून घेतलेत, कोथिंबीर कट करून घेतली, लाल तिखट, हळद, धने जिऱ्याची पूड, पावभाजी मसाला, कसुरी मेथी, मीठ, लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडंसं बटर घेतले भाजीत पण टाकायला आणखीन. आणि आता मॅश करायला एक भांडे घेतले पाणी काढायला त्यातलं, कारण आपले भाज्या ना नीट मॅश होत नाहीत आपण पाण्यासहित असं मॅश केलं तर. आता टोपण उघडलं मी, त्यातलं पाणी ह्या भांड्यात काढून घेते, म्हणजे आपल्याला भाजीला तेच पाणी टाकायचं आहे नंतर. पण असं पाणी असताना भाज्या व्यवस्थित मॅश होत नाहीत, म्हणून सुरुवातीला पाणी काढून घ्यायचं आणि मॅशरने ना असं मॅश करायचं चांगलं. तर व्यवस्थित मॅश करून घेऊ आणि नंतर त्याच्यात तेच पाणी टाकू आपण. एकदम पण बारीक गाळ करायचं नाही, जरा जरा मटार तसाच राहून द्यायचा. म्हणजे आवड असते मला थोडासा मटार तसाच आवडतो, जास्त मॅश केलेली पण भाजी आवडत नाही. तर तेल गरम झाले, आता त्यात बटर टाकूया.
कांदा टाकूया. कांदा चांगला लालसर आपण करून घेऊया तेलात आणि बटरमध्ये. पण याच्यात आपण ना आता आपण भाज्याला मीठ टाकलं होतं, आता या कांद्याच्या हिशोबाने आपण आता थोडंसं मीठ टाकूया. गॅस फुलच राहून द्यायचा म्हणजे कांदा लवकर मऊ होते आणि लाल पण होते थोडासा. आणि जी लसूण अद्रकची पेस्ट घेतली का ती पेस्ट पण टाकूया आपण याच्यातच, थोडा कांदा मऊ झाला की. तर कांदा लालसर झाला आहे जरा. आता गॅस थोडा बारीक करू आपण. आणि जे आपण कोरडे मसाले घेतलेत का ते कोरडे मसाले टाकू. वाटलंच तर तुम्ही या स्टेजला ना टोमॅटो जर तुम्ही शिजताना टाकलं नसतं तर आता या स्टेजला तुम्ही टोमॅटोची प्युरी करून टाकू शकता. पण मी ना शिजतानाच टाकलं, आपल्याला वेळ वाचवायचा होता म्हणून. तर जे लाल तिखट आहे का ते टाकले याच्यात. नंतर आपली पावभाजी मसाला टाकला आहे, थोडासा ठेवला आहे मी साईडला वरून टाकायला नंतर. आणि धने जिऱ्याची पूड, हळद ते पण टाकून घेतलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाले चांगले परतायचे 1 मिनिटभर बारीक गॅसवर. चांगले परतले तेलात आपले मसाले. जे आता आपण मॅश करून ठेवलेली भाजी आहे त्यांना त्या भाज्या टाकूया याच्यात सर्व. आणि आता ही चांगली भाजी आपण शिजवून घेऊया. त्याच्यात आता आपण कसुरी मेथी वरून टाकूया. जी वरून टाकायला थोडासा पावभाजी मसाला ठेवला होता ना तो पण टाकूया. आणि कोथिंबीर. आणि याला चांगले 5 मिनटं शिजवून देऊया आणखीन. आणि वरून थोडंसं बटर टाकूया नंतर. आपण शिजताना टाकलेलं आहे बटर, नंतर भाजी करताना पण टाकलेलं आहे आणि वरून पण टाकूया. आपली भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान झाली. आपल्यात ना आपल्याला बीट नव्हतं किंवा गाजर पण नव्हतं, त्यामुळे जरा कलर लाल आलेला नाही. अर्धं बीट टाकायचं म्हणजे कलर भाजीला छान येतो. पण भेटलं नाही मला बीट म्हणून मी टाकलं नाही. आता आपण पाव भाजून घेऊया. थोडंसं बटर तव्यावर टाकूया आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आणि पाव असे मधून कट करून असे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे मस्त. तर कुणाला कडक आवडतात, कुणाला न भाजता असे आवडतात. माझ्या मुलाला भाजलेले आवडत नाही, तो तसेच खातो. पण मला किंवा माझ्या मिस्टरांना असे कडक कुरकुरीत झालेलेच आवडतात. तर याला बारीक गॅसवर मस्त कुरकुरीत होस तर भाजून घेते. तर आपली पावभाजी तयार आहे. मग कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.